महाराष्ट्राच्या राजकारणात हादरा देणाऱ्या नाशिकच्या भोंदूबाबा अशोक करार प्रकरणाने आता केवळ गुन्हेगारी मर्यादा ओलांडली नाही, तर सत्तेच्या शिखरावर बसलेल्या लोकांच्या नैतिकतेवरच मोठा प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. श्रद्धेच्या नावाखाली महिलांचे शोषण, गुप्त कॅमेऱ्यातून अश्लील व्हिडिओ तयार करणे आणि त्याच व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेलिंगचा संशय हा फक्त एक गुन्हा नाही, तर संपूर्ण व्यवस्थेवरचा काळा डाग आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्यांनी महिलांच्या हक्कासाठी आवाज उठवायला हवा, त्याच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागतो. हे चित्र लोकशाहीसाठी लाजिरवाणं नाही का? मग खऱ्या अर्थाने अशोक खरातकडे जाणाऱ्या महिला पीडित आहेत की महिलांचा आपण होऊन त्यामध्ये सहभाग होता? पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून. नमस्कार, मी भगवान जाधव आणि तुम्ही पाहतात लोकपरिवर्तन न्यूजचं डिजिटल प्लॅटफॉर्म. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नाशिकच्या भोंदूबाबा यांनी केवळ गुन्हेगारी मर्यादा ओलांडली नाही, तर सत्तेच्या शिखरावर बसलेल्या लोकांच्या नैतिकतेवरच मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. भोंदूबाबा अशोक खरात यांनी पोलिसांनी अटक केल्यानंतर थेट महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि थेट रुपाली चाकणकर यांना अध्यक्षपदाचा राजीनामा देणे भाग पडले. भोंदूबाबा खरातच्या अटकेनंतर आता या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. अश्लील व्हिडिओचा साठा, शेकडो महिलांशी संबंध आणि संभाव्य ब्लॅकमेल हे सगळं पाहता एक गंभीर प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे या महिला खरोखरच पीडित आहेत का? अंधश्रद्धेला बळी पडलेल्या की या प्रकरणात महिलांचा स्वेच्छेने सहभाग झाला आहे? पण इथे अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागते, ती म्हणजे ब्लॅकमेल, मानसिक दबाव आणि अंधश्रद्धा यांचा संगम असलेल्या अशा प्रकरणात सहमती ही अनेकदा बनावट असते. म्हणजेच कोणत्याही महिलेला दोषी देण्याआधी पोलीस तपास पूर्ण होणे अत्यावश्यक आहे. या अगोदर विरोधकांनी या प्रकरणाला महाराष्ट्राचे एप्स्टीन फाईल असे नाव दिले आहे. आरोप इतके गंभीर आहेत की काही मोठे राजकीय नेते, मंत्री आणि प्रभावशाली व्यक्ती यांचाही या जाळ्यामध्ये संबंध असू शकतो का? जर हे व्हिडिओ बाहेर आले तर अनेक नेत्यांची प्रतिमा उद्ध्वस्त होऊ शकते. सत्ताधारी सरकारवर मोठा राजकीय भूकंप येऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनतेचा विश्वास पूर्णपणे ढासळू शकतो. त्यामुळे सरकारने SIT नेमून तपास सुरू केला आहे. अशोक खरात याला अटक झाली, पुरावे जप्त झाले, हे सर्व सकारात्मक पावले आहेत. पण प्रश्न अजूनही उभा आहे, तो म्हणजे तपास खरोखर निष्पक्ष होईल का? की मोठ्या लोकांना वाचवण्यासाठी काही पुरावे दडपले जातील? त्यामुळे प्रश्न उभा राहतो की जर सत्तेत बसलेले लोक अशा प्रकरणाशी जोडले गेले तर मग न्याय कोण देणार? आज सामान्य नागरिकांच्या मनात एकच संताप आहे. जर नेते चारित्र्यहीन वर्तन करत असतील तर समाजाने कोणाचा आदर्श घ्यायचा? आज महिलांच्या सुरक्षेसाठी नेमलेला महिला आयोगच संशयाच्या भोवऱ्यात दिसून आला आहे. व्हायरल फोटोमागे अंधश्रद्धेविरुद्ध बोलणारेच भोंदूबाबांच्या चरणी नतमस्तक ठेवून पाय धुत असल्याची व्हायरल फोटोमध्ये समोर आली आहे. त्यामुळे महिलांनी या आयोगाचा आदर्श घ्यायचा तरी काय, व आयोग महिलांचे संरक्षण करणार तरी कसे, असा सवाल उपस्थित होतोय. आणि मग आता सत्तेच्या जोरावर सत्य दडपण्याचा प्रयत्न केला तर मग लोकशाहीचा पाया नेमका उरतो तरी कुठे? अशोक खरात प्रकरण हे एका भोंदूबाबाचे प्रकरण नाही, ते आहे म्हणजे सत्तेचा गैरवापर, अंधश्रद्धेचा व्यवसाय आणि महिलांच्या सन्मानाची पायमली यांचं एक जिवंत उदाहरण आहे. जर या प्रकरणात दोषींना शिक्षा झाली नाही तर पुढील काळात अनेक खरात जन्माला येत राहतील आणि अंधश्रद्धेला बळी पडेल तो म्हणजे सामान्य माणसाचा विश्वास. या सर्व प्रकरणाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले असून आता प्रश्न एकच, तो म्हणजे सत्य बाहेर येणार की सत्तेच्या सावलीत सत्याला कायमचं गाडलं जाणार? त्यामुळे आता याकडे संपूर्ण राज्याच्या जनतेचे लक्ष लागले आहे. आणि यावरून अशोक खरात प्रकरणाने एक गोष्ट निर्विवादपणे स्पष्ट केली आहे, ती म्हणजे अंधश्रद्धा, सत्ता आणि पैशाचा संगम झाला की समाजातील सर्वात कमकुवत घटक सर्वप्रथम बळी ठरतो आणि इथे त्या महिला आहेत. या प्रकरणात कितीही राजकीय वळण आलं, आरोप प्रत्यारोप झाले तरी 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे पीडित महिलांना न्याय मिळणे, दोषींना कोणत्याही दबावाशिवाय कठोर शिक्षा होणे, राजकारण आणि प्रशासनातील संबंध पूर्णपणे उघड होणे. रुपाली चाकणकर यांचा राजीनामा हा फक्त एक परिणाम आहे, पण तो या प्रकरणाची गंभीरता आणि समाजातील संताप दर्शवणारा इशारा आहे.
जर या प्रकरणात सत्य दडपले गेले तर लोकशाहीवरील विश्वास ढासळेल आणि जर निपक्ष तपास झाला तर हे प्रकरण भविष्यातील अशा गुन्ह्यांना मोठा धक्का देऊ शकतो. शेवटी हे केवळ एका बाबाचे प्रकरण नाही तर संपूर्ण व्यवस्थेची परीक्षा आहे. आता पाहायचं इतकंच की न्याय जिंकतो की सत्ता. त्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व फॉलो करायला विसरू नका. पाहत राहा लोकपरिवर्तन न्यूज लाईव्हचं डिजिटल प्लॅटफॉर्म.